नमस्कार, माझे नाव अनंत अजय नाईक. तुम्ही पाहत आहात अनंत एक्सपिडिशन गोवा. आज आपण आलो आहोत खांडोळमधील गणपती देवळात. हे गणपती देऊळ मार्शलपासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चला तर आपण आतमध्ये जाऊया व देवाचे दर्शन घेऊया व त्यांच्याबद्दल माहिती करून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. आपले नाव काय? मी नवनाथ खांडेपारकर, अध्यक्ष श्री महागणपती देवस्थान खांडोळा मशेल. तुम्ही आम्हाला या देवळाबद्दल काही माहिती सांगू शकाल? हो, अवश्य. हे जे श्री महागणपतीचं जे देऊळ आहे खांडोळ्याला, हे एकदम गोव्यातील एक प्रसिद्ध तसेच पूजनीय मंदिरापैकी एक आहे. अतिशय प्राचीन असलेलं हे एक मंदिर आहे गोव्याचं आणि भक्तांचे एक श्रद्धास्थान आहे मोठं. हे देऊळ किती वर्ष जुने आहे? माझ्या माहितीप्रमाणे माझे समितीतले तर सहकारी पण इथं आहेत. कमीत कमी 280 वर्षे या मंदिराला पूर्ण झाली आहेत. पण त्याच्यापेक्षा मी म्हणेन की याचा आध्यात्मिक परंपरा जी आहे, ज्याला आपण स्पिरिच्युअल लिनिएज म्हणतो, स्पिरिच्युअल लिनिएज प्रमाणे आपली जी या गर्भागृहात जी मूर्ती आहे, प्राचीन मूर्ती, ती जवळजवळ 700 वर्षा आधीची आहे. म्हणजे लिनिएज जी आहे ती 700 वर्षापर्यंतची आहे इथल्या मंदिराची. आणि या देवळाला जवळजवळ 280 वर्षे पूर्ण होत आहे. कुठकुठचे उत्सव इथे साजरे केले जातात? तसं बघितलं तर अनेक उत्सव आपण इथं साजरा करतो. जे महापर्वणी उत्सव ज्याला म्हणतात, प्रमुख जे उत्सव आहेत ते म्हणजे श्रावणी विनायकी, श्रावणी महिन्यातील विनायकी, नंतर चतुर्थी, भाद्रपदातील चतुर्थी, त्याच्यानंतर गणेश जयंती. त्याच्या आधी, गणेश जयंतीच्या आधी श्री शांतादुर्गा प्रतिष्ठापना वर्धापन दिन असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी गणेश जयंतीचा मोठा उत्सव इथं साजरा केला जातो. अनेक हजारांनी भक्त इथं मंदिराला भेट देतात. आणि तिथून नंतर गणेश नवरात्र म्हणजे जवळजवळ 9 दिवस उत्सव इथं चालतो. त्याला हा गणपतीचा खूप फेमस आहे कालोत्सव. त्याच्यानंतर श्रावण महिन्यातील अनेक उत्सव इथं होत असतात. आज एकदम शुभ दिवस आहे. आज पुष्टीपती विनायक जयंती आहे. श्री गणेशाने एकंदर 3 जन्म घेतले आहेत. आपल्याला माहिती आहे, एक भाद्रपदाची जी चतुर्थी आहे त्या दिवशी गणपतीचा वाढदिवस आहे, जन्मदिन आहे. दुसरा म्हणजे आधी गणेश जयंती जी आहे तो गणपतीचा दुसरा जन्मदिवस आहे. आणि आजचा जो दिवस आहे पुष्टीपती विनायक जयंती, त्या दिवशी श्री गणेशाने परत जन्म घेतला होता अशी आख्यायिका आहे. तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही सांगू शकाल?